जळगावात आलो तर जळगावातल्या लोकांना मला डायरेक्ट क्रेनवर लटकवलं. अरे उतरो अरे भाऊ मला खाली. पण मी अचानक जळगावात गेलो कसा? आपल्या एमटीची नंबर प्लेट तुटली होती, मग ते बदलवायला मी नांदुऱ्यात आलो. मागची नंबर प्लेट तर बदलवलीच, पण पुढची चांगली होती तेही बदलून टाकली. नंबर प्लेट वाले शुभम भाऊ म्हणत की मी जळगावले चाललो. म्हटलं मी बी जळगावले चाललो, चला मागाडी. पण फायनली पूर्णा नदीवरचा हा मोठा पूल चालू झाला रे भाऊ. रस्त्यानं आपल्या इन्स्टा फॅमिलीची भेट घेत आलो जळगावात येऊन प्रेमाचा चहा घेतला. पण चहा घेतानाच तडी पोट्टे जमा झाले. मला वाटलं नव्हतं बाकी जळगावात बी माई एवढी ओळख अशी. जळगावच्या या प्रवेशद्वारावर नाव टाकायचं काम आपल्या शुभम भाऊले भेटलं. मग तेले तडी सोडून दिलं, मी आलो जळगावच्या दुर्गा चौकात. या चौकात आपल्या हॉटेलची ओपनिंग होती. हा आपलीच हॉटेल म्हटलं तरी चालेल, कारण की हॉटेलचे ऑनर अजित पाटील आपले जवई बॉस आहे. त्याबरोबर सगळ्यात पहिले तर फुकटचं खाल्लं. जवई बॉना हॉटेल एकदम बिकानेर टाईपच बनवली. मिठाई, नमकीन, नाश्ता, फराळाचं सगळंच भेटते. आपलीच हॉटेलला एकदा नक्की भेट दे. हॉटेलच्या बाहेर आपले पोट्टे जमा झाले. त्याची भेट घेतली आणि अजित पाटीलने म्हटलं चला बा येतो मी. पण मी आलो अजून जळगावच्या प्रवेशद्वार जाऊन, की आपल्या राजांचं नाव त्या ठिकाणी लागणार होतं. मले पाहायचं होतं ते लावल्यावर कसं दिसते. लावणच चालू होतं तेवढ्यात आपली पब्लिक तटी जमा झाली. तेले म्हटलं फॉलो करणार भाऊ, 200K करणार ना लवकर. मला वरून व्हिडिओ काढायचा होता, मग जाऊन बसलो झोक्यात. ग्रेनवाल्याला म्हटलं पाहिजे रे बा, आपटशील मला खाली, करशील माया का. तसं ड्रोनची गरज नाही आपल्याला, जुगाडी माणसं आहे आपण. म्हटलं अठून जर आपण पडलो तर आपलं काय. खाली उतरता बरोबर पयतच आलो वैभवच्या दुकानात. कशाले फुकटचा चहा प्यायला. चहा तर पेलाच, पण वैभवनं मला हे एअरपॉड तसेच देऊन दिले. त्याची किंमत होती फक्त 27,000 रुपये. सगळं टपल्यावर शुभम भाऊ सोबत आलो जेवण करायला. त्या प्रवेशद्वाराचे जे इंजिनियर आहे त्याच्यासोबत जेवण केलं. शेवटी घरी जाताना आपला अजून एक फॅन भेटले. नाही म्हटलं त्यांना डायरेक्ट पाणीपुरीची थैलीच भरून जाऊ द्या म्हटलं, नाहीतरी आपण फुकटचा कुठेच सोडत. पुरा दिवस जळगावात गेला तरी आपले फॉलोअर भेटणं चालूच होतं. एवढं प्रेम पाहून खरंच चांगलं. मग लवकरच 200K करायसाठी मला फॉलो करून घ्या.